नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता शिवा आणि सीताईनी सगळ्या पाना गँगसोबत आता गाडीवरून म्हणजे बाईकवरून रॅली काढलेली असते. सगळ्या रोडने आता फेटे आणि भरजरी साड्या घालून शिवा आणि सीताई सगळेजण आता बाईकवरून रॅली काढत झेंडे दाखवत आता जात असतात. आणि इकडे गुढीपाडव्याच्या दिवशी आता रोडवरती आता लेझिम आणि तलवारीची आतिषबाजी आणि त्यांचे खेळ चालू असतात. आणि ढोल ताशांच्या गजरात आता सगळे आनंद वातावरण आता आनंदात दुमदुमून गेलेले असते. आणि आता रोडवर बायका दांडपट्टा लेझिम आणि सगळे काही खेळ खेळत असतात. पटकन आता सीताई आणि शिवा सगळ्या पाहणा गँगसोबत बाईक घेऊन आता तिथे येतात. आणि त्या बायकांना आणि मुलींना बघून आता सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि त्यांच्याकडे बघत आता सीताई म्हणते की याला म्हणतात खरा आनंद. ते ऐकून आता शिवा म्हणते की आपण जाऊयात का सीताई नाचायला. तर आता शिवाकडे बघत सीताई म्हणते जाऊयात ना, आणि हाच खरा आनंद आहे असे म्हणत आता सीताई ही शिट्टी वाजवते. आणि सीताईने शिट्टी वाजवताच आता शिवा आणि आशू हे सीताईकडे बघतात आणि सगळेजण आता बाईक घेऊन त्या मुलींकडे जाऊ लागतात. आणि आता ढोल ताशांच्या गजरात त्या मुली नाचत असताना सीताई शिवा सगळेजण आता त्यांच्या बाईक लावतात. आणि पाहणा गँगसोबत आता सीताई आशू शिवा सगळेजण आता नाचत ढोल ताशांच्या गजरात त्या मुलींच्या कार्यक्रमामध्ये नाच गाण्यात सहभागी झालेले असतात. आणि आता दिव्या वंदना मायाजी सगळेजण डान्स करू लागतात. आणि आता लगेच इकडे बॅटरीने तर ढोल आपल्या हातात घेतलेला असतो आणि बॅटरी आता मस्त ढोल वाजू लागतो. तर त्या ढोल ताशांच्या तालावरती सीताई वंदना मायाजी दिव्या आता सगळेजण आता तालावरती ठेका धरून डान्स करू लागतात. सगळेजण आता खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात आता सगळेजण नाचत असताना कीर्ती ही सुहासला घेऊन आता शिवाच्या बाईक शेजारी येते. आणि इकडे तिकडे बघत आता पटकन सुहास आता पाना घेऊन आता शिवाच्या गाडीच्या ब्रेकचे नट आता लूज करू लागतो. कीर्ती आता इकडे तिकडे बघत असते. पण तेवढ्यात आता सगळेजण डान्स करण्यात दंग असताना आता चंदन हा फोनवर त्याला फोन आल्यामुळे फोनवर बोलत बोलत आता तिथे शेजारी असलेल्या बाईककडे येतो. आणि चंदनला बघताच आता कीर्ती सुहासला टवचवते. आणि पटकन आता सेल्फी काढू लागल्याचे दोघेही नाटक करू लागतात. इकडे आता कीर्ती पटकन दिव्याला कॉल करते. दिव्या आता डान्स करत असते आणि हळूच कीर्ती म्हणते की चंदन इकडे आलाय, चंदनला तिकडे तुझ्याकडे घेऊन जा. दिव्या म्हणते कशाला. तर आता कीर्ती म्हणते मी तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच ऐक. आणि ठीक आहे असे म्हणत दिव्या आता चंदनकडे येते आणि चंदनला म्हणते चंदन अरे इकडे काय करतोयस, तिकडे खूप एन्जॉयमेंट चालू आहे आणि खूप मजा येते, चल ना डान्स करायला तिकडे. चंदन म्हणतो की अगं एक महत्त्वाचा कॉल आहे. दिव्या म्हणते की राहू दे तो फोन आणि चल असे म्हणत आता दिव्या चंदनला घेऊन ती निघून जाते. आणि सुहासने इकडे आता शिवाच्या गाडीचा ब्रेक लूज केलेला असतो. आणि लगेच आता कीर्ती म्हणते झालं का. तर सुहास म्हणतो झालं, 100% काम झालं. कीर्ती आता खुश होते आणि म्हणते की सुहास आता थोड्याच वेळात त्या शिवाची काय अवस्था होईल ना ते तिला कळेलच. आणि चल असे म्हणत आता कीर्ती सुहासला घेऊन आता डान्स करत असलेल्या त्या मुलींकडे जाते. आणि आता डान्स संपताच आता शिवा आशू सीताई सगळेजण त्यांच्या बाईक शेजारी येतात. आता सीताई शिवाच्या बाईककडे बघते आणि म्हणते की शिवा तुझ्या बाईकची चावी दे ना मला. तर आता शिवा म्हणते का. तर आता सीताई म्हणते दे ना मला चालवायची. आता कीर्ती आणि सुहासला धक्का बसतो. आणि आता शिवा ही ती चावी आता सीताईला देते. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की आई तुझी नवीन बाईक आहे ना ती चालव ना, कशाला शिवाची बाईक घेते. तेव्हा आता शिवा म्हणते कीर्तीताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, सीताईंना आता चांगली बाईक चालवता येते आणि त्या अगदी व्यवस्थित चालवणार आहेत. तर आता सीताई खुश होते आणि बाईकची चावी घेऊन आता सीताईने शिवाची बाईक घेतलेली असते. आणि तेवढ्यात सुहास पुढे येतो आणि सीताईला म्हणतो की तुम्ही कशाला सीताई गाडी बदलतायत. तर आता सीताई म्हणते की अरे हे काय, मला माझ्या सोन्याची गाडी चालवायची आणि शिवाला काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. शिवा तुला आहे का गं काही प्रॉब्लेम. तर शिवा म्हणते की अजिबात नाही. आणि आता शिवा म्हणते माझी काहीच हरकत नाही बरं का, आणि हे घ्या चावी. शिवा आता सीताईला चावी देते. सीताई आता शिवाच्या गाडीवर बसते. आणि इकडे आता कीर्ती हळूच सुहासला म्हणते की हे जे काही घडू राहिले ते चुकीचं घडतंय सुहास. सुहास म्हणतो खरं आहे केटू डार्लिंग आपला हा हेतू नव्हता. कीर्ती म्हणते की अरे ती माझी आई आहे आणि मला माझ्या आईची खूप काळजी
काळजी वाटते सुहास. आणि एका पाठोपाठ एक सीताईच्या पाठीमागे आता सगळेजण त्यांच्या बाईक घेऊन जात असतात आणि आता कीर्तीला मोठा धक्का बसलेला असतो आणि भरधाव वेगाने आता सीता ही शिवाची गाडी चालवत असते आणि त्याच वेळेस आता सीताई ब्रेक दाबू लागते, पण गाडीचा ब्रेक काही लागत नसते आणि ते लक्षात येताच सीताई आता खूप घाबरते आणि सीताई म्हणते की ब्रेक तर लागत नाहीये. पुन्हा ब्रेक दाबण्याचा आणि ब्रेक लावण्याचा सीताई प्रयत्न करते, पण ब्रेक काही लागत नसतं आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की शिवा ब्रेक लागत नाहीये. पाठीमागून येणारी शिवा आता सीताईकडे बघते आणि काहीतरी गडबड असल्याचे आता शिवाच्या लक्षात येताच पाठीमागे बसलेल्या आशूला शिवा म्हणते, आशू तू आता गाडीचं हँडल पकड. आणि आशू पाठीमागून आता गाडीचे हँडल पकडतो आणि त्यानंतर आता आशूने गाडीचे हँडल पकडताच आता गाडी ही सीताईच्या शेजारी आणून पटकन आता शिवा ही वाऱ्याच्या वेगाने हवेत उडत आता सीताईच्या पाठीमागे येऊन सीताईच्या गाडीवर बसते आणि आता सीताईच्या हातातील गाडीचे हँडल आता शिवाने आपल्या हातात घेतलेले असते आणि त्याच वेळेस आता समोरून रस्त्याने एक टेम्पो येऊ लागतो आणि आता सीताई खूप घाबरलेली असते, तर शिवाने गाडीचे हँडल पाठीमागून पकडलेले असते आणि आता लगेच आता त्या टेम्पोला आता क्रॉस करून शिवा आणि सीताई दोघीही बाजूला जातात आणि त्याच वेळेस एक समोरून हातगाडी चाललेली असते आणि अखेरीस शिवा आता ती बाईक त्या हातगाडीच्या वरून घालते आणि हातगाडीवरून बाईक जाताच आता बाईक हवेत उंच उडी घेते आणि त्याचबरोबर आता सीताई आणि शिवा एका गवताच्या गंजीच्या टेम्पोत पडलेल्या असतात आणि तेवढ्यात आता ते सगळं बघून पाना गँग आशू लक्ष्मण सगळेजण थक्क झालेले असतात आणि त्या गवताच्या गंजीमध्ये पडताच आता सगळेजण शिवा आणि सीताईकडे धाव घेतात आणि दोघीही सुखरूप वाचलेल्या असतात आणि टेम्पोमध्ये चढत आता आशू म्हणतो की शिवा सीताई तू ठीक आहे ना, तर सीताईने आता शिवाला मिठी मारलेली असते आणि खऱ्या अर्थाने शिवाने आता सीताईचा जीव वाचवलेला असतो आणि त्यानंतर आता लगेच सीताई म्हणते की शिवा जर तू नसती तर माझं काय झालं असतं. आणि तेवढ्यात आता लगेच आता सगळेजण विचार करतात आणि म्हणतात हे झालं तरी कसं. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो ॲक्च्युली ना गाडीचं ब्रेक फेल झालं होतं. तेव्हा सगळेजण तोंडाला हात लावतात. शिवा विचार करत म्हणते की अरे पण हे कसं झालं, ज्या वेळेस मी गाडी चालवत होते त्यावेळेस तर ब्रेक आणि सगळं काही एकदम व्यवस्थित होतं. कीर्तीचा चेहरा आता पडलेला असतो आणि तेवढ्यात नाटक करत आता कीर्ती म्हणते की सीताई तू कशाला गाडी घेतलीस आणि गाडी चालवलीस, जर तुला काही झालं असतं तर मग आम्ही काय केलं असतं. सीताई म्हणते की अगं काही नाही झालं मला. आणि लगेच आता कीर्ती मोठ्याने ओरडत म्हणते की हे जे काही घडतंय ना ते शिवा तुझ्यामुळे घडतंय. काय वेड लावलंय आईला गाडी चालवायचंय. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते कीर्ती शिवाला बोलायची सतत संधी शोधत जाऊ नकोस. आणि आता सीताई म्हणते की यामध्ये शिवाची काहीच चूक नाहीये. कीर्ती म्हणते की कशी तिची चूक नाहीये, म्हणजे आता ही शिवा तुला जवळची झाली आणि तुझ्या मुलीबद्दल तुला काहीच नाही वाटत का. आणि आता शिवा म्हणते की बरं जाऊ द्या आता चला आणि सगळेजण आता खाली उतरतात आणि त्यानंतर आता आशू सीताई सगळेजण आता देसाई ऑटोमोबाईलच्या दुकानाजवळ आलेले असतात आणि दुकानाचे आता उद्घाटन करून आता दुकानात आता सगळे थाटामाटाने गुढी उभारत असतात. आणि तेवढ्यात आता आशू आता म्हणतो की सीताई आणि शिवा ही आज दुकानाची गुढी उभारणार आहेत. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की संकटावरती मात करून आयुष्य घडवत असताना नाते एकमेकांसोबत जोडून आपण जवळ येतो आणि त्यासाठी ही प्रेमाची गुढी उभारायची आपल्याला. आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की चला शिवा सीताई गुढी बांधायला घ्या. तर तेवढ्यात आता दिव्या म्हणते की शिवा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. सगळेजण आता दिव्याकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता चंदन म्हणतो हे बघ दिव्या काय बोलायचंय तुला, काही झालंय का. हसतच दिव्या म्हणते काही झालं नाहीये चंदन. आणि आता लगेच आता दिव्या म्हणते की शिवा आणि आशूचं देखील आता चांगलं सुरू आहे आणि आपलं देखील चंदन चांगलंच होणार आहे, पण केलेल्या चुका तर काही सुधारता येणार नाहीयेत. आणि लगेच आता वंदना म्हणते की दिव्या सणासुदीच्या दिवशी काय हे चाललंय तुझं. तर आता दिव्या म्हणते की कारण मी चुकलेच आहे आणि त्यासाठी मला सगळ्यांची माफी मागायची. आणि लगेच आता दिव्या म्हणते की आज आपण ही जी प्रेमाची गुढी उभारतोय ना ती गुढी फक्त सण म्हणून नाही, तर आपण प्रत्येक नात्याची नवीन सुरुवात करायची. आणि आता दिव्या म्हणते शिवा आशू आजपर्यंत मी जे काही चुक्या केल्या ना त्या सगळ्यांची आज मला माफी मागायची तुम्हाला.
आणि आता लगेच दिव्या म्हणते की आजपर्यंत शिवा आणि आशू तुमच्यावरती मी खूप अन्याय केले आणि आज सगळ्यांच्या समोर मला तुमची माफी मागायची असे म्हणत दिव्या आता आशू आणि शिवाला हात जोडते. ते ऐकून आता सीताई म्हणते ठीक आहे दिव्या, माणसाच्या हातून चुका होतातच पण त्याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि तीच जाणीव तुला झाली. तर लगेच आता हात जोडून दिव्या आता शिवाची आणि आशूची माफी मागते. आणि लगेच आता आशू म्हणतो की हे बघ दिव्या, जे झालंय ते झालं, आता आपण आपल्या आयुष्यात सुखी राहू. आणि आशू म्हणतो की आता जे चाललंय ना ते सगळं छान चाललंय आणि असंच चालत राहील आणि अशी मी देवाकडे प्रार्थना करतो असे आशू बोलतो. तर तेवढ्यात वंदना म्हणते की दिव्या, आज तुला ही उपरती कशी झाली ग? सगळेजण आता खुश होतात. लक्ष्मण म्हणतो की चला आता सगळं छान होतंय, तर चला आपण आता अशीच गुढी उभारू प्रेमाची. आणि त्यानंतर लगेच आता सीताई आणि शिवा ही गुढीची बांधणी करतात. प्रेमाने आता गुढीवरती भरजरी साडी घालून कलश ठेवलेला असतो. आंब्याची पाने, कडुनिंबाची पाने घालून गुढीची सजावट केलेली असते. आणि त्यानंतर आता लगेच सीताई आणि शिवा गुढी उभारतात आणि म्हणतात चला आता आजचा दिवस खूप छान आहे आणि आता सगळं काही छान होणार आहे आणि आपण आता नवीन सुरुवात करतोय. आणि दिव्याने सुद्धा आणि सगळ्यांनी सुद्धा सांगितलंय माझी शिवा म्हणजे जगात भारी. तर आता शिवाला खूप आनंद झालेला असतो. आणि लगेच आता सीताई म्हणते की आयुष्यात संकट हे येतच असतात आणि आपण त्या संकटांना सगळेजण एकत्र जर असलो तर त्याचं नक्कीच त्या संकटातून आपण मार्ग काढू शकतो आणि ते संकट बाजूला करू शकतो. आणि शिवाकडे बघत आता सीताई म्हणते म्हणूनच आज आपण एकत्र येऊन ही प्रेमाची गुढी उभारली. आणि त्यानंतर आता त्यासाठी ही प्रेमाची गुढी अशी सीताई म्हणत सगळेजण गुढीकडे बघतात. त्यानंतर आता शिवा आणि सगळेजण घरी येतात. तर आता शिवा दरवाजासमोर तिची बाईक बघत असते. तेवढ्यात दोन माणसे तिथे येतात आणि म्हणतात की हॅलो मॅडम, आम्ही एका कंपनीकडून आलोय आणि आम्हाला आशुतोष देसाईंनी पाठवलंय एक पार्सल घेऊन. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की पण असं काही पार्सल येणार आहे हे आशुतोष देसाईंनी आम्हाला नाही सांगितलं. तर ते दोन माणसे म्हणतात पण आम्हाला सांगितलंय ना. आणि ते माणसे म्हणतात की फक्त काही नाही, आम्हाला तुम्हाला ते डिलिव्हर करण्यासाठी सांगितलंय, जास्त काही नाहीये. आणि लगेच आता ते दोन माणसं म्हणतात मॅडम तुम्हाला तो ओ टी पी द्या, तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि तो आम्हाला सांगा. तर आता शिवा म्हणते की OTP? आणि लगेच आता शिवा म्हणते की OTP माझ्या मोबाईलवर म्हणजे माझा नंबर दिलाय का? तो माणूस म्हणतो की हो, म्हणजे तुम्हाला पार्सल घ्यायचं म्हणजे तुमचाच नंबर दिलाय ना. आणि लगेच आता शिवा तिचा मोबाईल घेते आणि म्हणते 1 मिनिट. पुन्हा आता शिवा विचार करते आणि म्हणते की तुम्हाला पाणी हवंय का? तर ते माणसे म्हणतात नको, आम्हाला फक्त OTP सांगा. शिवा म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही, एवढ्या उन्हात आणायचं आलं तर तुम्हाला पाणी नको का द्यायला? आणि आता ते माणसे नको नको म्हणत असताना शिवा म्हणते की हे काय, मी आले पाणी घेऊन. आणि शिवा आतमध्ये जाते. आता ते दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. शिवा आता पाणी घेऊन बाहेर येते आणि म्हणते हे घ्या पाणी. आणि ते दोघेही माणसे आता पाणी पिऊ लागतात. तेवढ्यात आता शिवा म्हणते की मी आशुतोष देसाईंना विचारलं आणि ते मला म्हटले की असं कोणतंच पार्सल येणार नव्हतं. तर ते माणसे म्हणतात असं कसं होईल अहो, त्यांनीच तुमच्याकडे पार्सल पाठवलंय. आणि ते दोन माणसे म्हणतात त्यांचाच काहीतरी गोंधळ झाला असेल. शिवा म्हणते असं आहे का, मग तुमच्यासमोर त्यांना मी पुन्हा फोन करून विचारू का? आणि लगेच तो माणूस म्हणतो की अहो असं नका करू. तर लगेच शिवा म्हणते की अहो फक्त एक तर फोन करायचा आहे ना, असं काहीच नाही होणार, मी लगेच फोन करते. ते दोघेही आता घाबरतात. आणि लगेच ते दोन माणसे घाबरतात आणि ग्लास खाली ठेवून पळू लागतात आणि म्हणतात की नको मॅडम, आम्हाला लगेच फोन करू नका. आणि पटकन आता ते पळून जात असतानाच पाठीमागून 2 इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात आणि लगेच त्या दोघांना ते इन्स्पेक्टर पकडतात. तर लगेच शिवा म्हणते की साहेब हेच ते माणसं आणि त्यांनी हे पार्सल दिलं. इन्स्पेक्टर आता ते बॉक्स उघडतात तर त्यामध्ये काहीच नसतं. आणि लगेच इन्स्पेक्टर म्हणतात यामध्ये तर काहीच नाहीये. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात थँक्यू शिवा, तुझ्यामुळे आज 2 गुन्हेगार सापडलेत. शिवा म्हणते की हे फक्त 2च आहेत पण असे कितीतरी असे गुन्हेगार लोकांना फसून असे हिंडतात. आणि लगेच आता इन्स्पेक्टर म्हणतात की पण ही जागरूकता सगळ्या लोकांमध्ये हवी आहे. तर शिवा म्हणते खरंय तुमचं. आणि लगेच आता शिवा म्हणते की अगदी बरोबर. आणि असं जर काही दुसऱ्यासोबत घडत असेल तर लगेच पोलिसांना फोन करून टोल फ्री नंबरवरून डायल करा आणि पोलिसांना कळवा आणि ज्या आपल्या शेजारी आसपास चाललेले हे प्रकार थांबवा, असा शिवाने आता सगळ्यात मोलाचा संदेश दिलेला असतो.
आणि आता शिवाने सीताईचा जीव वाचून खऱ्या अर्थाने आता सीताईची शिवा ही खरी सून झालेली असते. तर आता कीर्तीचे कटकारस्थान आता समोर आणून शिवा आता कीर्तीला कोणता धडा शिकून शिक्षा करायला लावणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.